आता आपण उघड टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक 2 दिवसांनंतरही विलंबाने। मुंबईहून सुटलेली कोकण कन्या एक्सप्रेस 2 तास उशिराने, तर मडगावहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस रद्द। अंबोली घाटात रस्त्याच्या मधोमध दगड पडल्याने वाहतूक बंद। सकाळी 8 वाजताची घटना। हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू। राज्यात मातंग गारुडी आदी समाजांच्या कल्याणासाठी आरटीची स्थापना। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने संस्थेची स्थापना। नवनिर्वाचित आमदार अमित गोरखेंनी शासनाचे मानले आभार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर आमदाराचा फोटो। आमदार देवेंद्र भोयर अडचणीत येण्याची शक्यता। काँग्रेसकडून कारवाईची मागणी। सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचं मॉकपोल घ्या। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जिल्हा निवडणूक विभागाला सूचना। राज्यात 642 अभ्यासक्रमांसाठी मुलींना 100% शुल्क माफी मिळणार। शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार। मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द। मुलींकडून पैसे न घेताच प्रवेश द्या। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश। राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14,690 रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार। आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची 13,000हून अधिक पदं रिक्त। नीट परीक्षेचा 6वा गोंधळ सुरूच। पुनर्परीक्षा दिली नसताना नव्या गुणपत्रिकेत गुण घटले। यवतमाळमधील भूमिका डांगे हिचा रँक 11,000 वरून 11 लाखांवर। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट परीक्षेतील गोंधळ वाढला।